हवालदार दोंडे वर यायचे. उद्याच्या सकाळी सर्व प्रेक्षकांनी तसेच श्रम स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक कैलास काका पवार. सामना चालू. हॅलो या हॅलो हा पहिले चेंडू मात्र वाईटचा इशारा. पहिले ते डावीने गणेश आपलं हात खोलतोय. सुंदर असा फटका. चेंडू जातो इथं सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा चौकार. डाव संकेत भर. काय खाल्लंय का नाही? का चेंडू चेंडू लोकेशला काही समजू शकले नाहीये. बुक होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यश तू गणेश. सुंदर असा फटका. जयची संधी सीमारेषा बाहेर. पुढचा चेंडू यश तू गणेश. सुंदर असा फटका. जयची संधी लोकेश तू गणेश. पुढचा चेंडू यश तू गणेश. मस्त लागलं होतं सोहम कर्णधार. सुंदर लागले चेंडू काही समजू शकले नाहीये. लेफ्टच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण इथे प्रयत्न मात्र फसतोय. पुढचा चेंडू यश तू गणेश. सुंदर लागले 55 नंबरचा इशारा. 9+1 आत्ताच्या अशा 2 धावा. स्ट्राईकला शेतकऱ्यांचा बादशाह म्हणजे ओळख आहे रामनगर गावचा. सुंदर सकटवलेला चेंडू घरी गेल्या काय करणार? एकदा पळून पूर्ण. हॅलो हॅलो पुढचा चेंडू यश तू गणेश. सुंदर असा फटका. जयची संधी. अतिशय सुंदर घेतात निलेश दादा राजपूत. पुढचा चेंडू यश तू गणेश. सुंदर असा फटका. जयची संधी. अतिशय सुंदर घेतात. पहिलं षटक समाप्ती. कुठे संघाची डाव संख्या 2 पोचते येते. 15 एक बाद 15. दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो भाऊ मांगडे संघाचा कर्णधार. त्याला स्ट्राईक एंडला खेळतोय तो सोहम. संघाचा कर्णधार नॉन स्ट्राईकला खेळतोय तो महेंद्र पवार. दुसरं षटक घेऊन आलाय तो भाऊ पाहू सोहम. हॅलो हॅलो नॉन स्ट्राईकला खेळतोय तो महेश पवार. पुढचा चेंडू भाऊ सोहम. सुंदर टाकला चेंडू. झूट होताना पाहायला मिळतंय. सोमला काही समजू शकलेलं नाहीये. हॅलो हॅलो पुढचा चेंडू कटवली चेंडू. पत्ताचा वन डिक्लेअरचा इशारा. हॅलो सेमीफायनल 1चा सामना. अतिशय रोमांचक असा हा सामना. एका बाजूला आहे तो उत्कृष्ट असा फलंदाज सोहम आणि तसाच त्याच्या समोर आहे तो उत्कृष्ट असा गोलंदाज रोहित. हे आपल्या गावाकडून अनेक स्पर्धेसाठी बाहेर गावी खेळतात. स्ट्राईक लावलाय तो महेश. त्याला गोलंदाजी करतोय तो भाऊ. पुढचा चेंडू भाऊ हॅलो महेश. अति सुंदर फटका. संघाचा नंबरचा इशारा. फटका कोणीचे मात्र नाहीये. आत्ताचा नो बॉल. तसेच या सामन्यासाठी ज्यांनी आपल्याला पाणी जार उपलब्ध करून दिले तसेच असे श्रीराम स्पोर्टचे माजी खेळाडू मांगरे आणि कैलास काका पवार यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. मिसफुल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पळून पूर्ण. आत्ताच्या 2 धावा. आता कुठे? पुढचं चेंडू पाहू तू सोहन.
एक साईडला एक कर्णधार दुसऱ्या साईडला तो कर्णधार. पुढचा चेंडू पाहू पुस्तक सुंदर पद्धतीचा टाकले चेंडू पटवले चेंडू एकदा पळून पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो सिद्धार्थ खंडाळकर. स्ट्राईकला जातो रवींद्र पवार. सुंदर फटका साईडच्या दिशेने मारताना पाहायला मिळतो. एकदा पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव पळून पूर्ण. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल ती शिवशंभू इलेव्हनची, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय कमी अशा हॅलो धावा त्यांनी दिल्या आहेत. घरी गेलो कोण 1/24. पुढचं षटक टाकण्यासाठी येतोय तो यश वावळ. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं. स्ट्राईक खेळतोय तो सोहम वावळ संघाचा कर्णधार. बर यश टू सोहम. सुंदर रक्षकचं काम करतायत ते मामा मागडे. खायचं ना काय पुढचं चेंडू भाई टू सोहम. सुंदर टाकले चेंडू पंचाचा वाईटचा इशारा. भाई टू सोहम पंचाचा वाईटचा इशारा. सुंदर असं मारलेलं फटकले सरच्या दिशेने पंचाचा वर्ल्ड टिकलरचा इशारा. एकच धाव या ठिकाणी. काय तसेच श्रीरामनगरचे अंडर 17 चे खेळाडू माऊली प्रथमेश हॅपीच एक्सप्रेसचे बादशाह यश भाऊ पवार यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. छोटा पॅकेट बडा धमाका अशी त्यांची ओळख. तू काय खाणार आता? तू काय खाणार? संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. तिसरं षटक चालू असताना तसेच हे आजचे सामने या ठिकाणी STC लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती पाहता येऊ शकतात. अतिशय सुंदर असं लाईव्ह चित्रीकरणाचं काम करतायत ते रोहन सर्व त्यांची टीम. बीट झालेला चेंडू सोमला काही समजू शकले नाहीये. कुठे आता? सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो यश वावळ उर्फ भाई. कुठे पोहोचली? अतिशय सुंदर पद्धतीचा टाकलेला चेंडू कोणती बस? सोमला काही समजू शकले नाहीये. सलग 2 डॉट बॉल इथे म्हणावं लागतील. काय बोलली? सुंदर असा फटका चेंडू जातोय इथं किनारे शाबाव. काय बोलली? सुंदर असा फटका चेंडू जातोय इथं किनारे शाबाव. स्कोरिंगचे काम करत असते आमचे अक्षय बोराटे यांचे या ठिकाणी असे कोण होतं म्हणलं? पुढचं चेंडू अतिशय सुंदर फटका त्याच पद्धतीचा मारलेला फटका अतिशय सुंदर यांचे या ठिकाणी असे कोण होतं म्हणलं? पुढचं चेंडू अतिशय सुंदर फटका त्याच पद्धतीचा मारलेला फटका अतिशय सुंदर स्वागत झालेलं आहे. नाहीये सोहनला मी तर म्हणतो षटका हॅट्रिक नाही. ऑडिओ केबल नाही आणली वाटतं. पाहूया. हा बंटे आणतोय. यश सोहन पंचाचा इशारा. सुंदरशी फलंदाजी करतोय तो सोहम. पुढचा चेंडू पटवलेला चेंडू एकदा पळून पूर्ण होतीये. 55 षटक समाप्तीचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. कृपया एक विनंती आहे, झाडाखाली जे बसले त्यांनी बांधवर जायचे. हे सामने एकदम आतडे सामने आहेत. थोडस मागे बसायचंय आणि आपल्या गावचे सामने थोडस कार्य करायचंय. कृपया
सर्वांना विनंती आहे की आपण वरती बसावे. आज कारण का सेमी फायनल फायनलचे सामने त्यावर थोडस सहकार्य करायचे आजचे दिवस. जावळी खाली झोपलेला प्लेअर कोण आहे त्याला म्हणावं तिकडं पलीकडे जाऊन झोप बाबा. पुढचं षटक टाकण्यासाठी कोण आहे त्याचे पाहूया. पाहूया पुढचं षटक टाकण्यासाठी कोण येत आहे ते. 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. दशरथ दादा तांबे, प्रवीण दादा, आपण कृपया वरती जाऊन बसायचे कारण तुमची पण आन्सर मॅच आहे. त्यावेळेस पण तसंच आपल्याला सहकार्य करायला लागेल. सुंदर असं पद्धतीचं काम करतात ते आणि दादा पांडे हवालदार. त्यांच्या जोडीला आहेत ते महेश दादा तांबे. दोघांचं सरचे असं स्वागत. तसेच या ठिकाणी सुनील दादा भांडे, योगी दादा महाराज, प्रसाद दादा वावळ, शिवम दादा यांचे पण एकदा हार्दिक असे स्वागत. विलास आबा पवार यांचे इथे सरसे स्वागत. पुढचा चेंडू जोशीर खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा पार पडतो इशारा. पुढचा चेंडू जोशीर खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. तुमचीच फलंदाजी चालू आहे. तसेच एक विनंती आहे दोन्ही संघाची राखीव खेळाडू इथं पाठवायचे. आता स्कोर मध्ये काही गडबड झाली तर आयोजक जबाबदार राहणार नाहीत याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर असा फटका. छत्रपतींचा धावा आणि असा हरावा. सुंदर असा फटका. छत्रपतींचा धावा आणि असा संघाचा अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळतंय. धाव संख्या जाऊन पोहोचते 50. पुढचा चेंडू पुन्हा खेळचा प्रयत्न. एकदा पळून पूर्ण. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 5चा इशारा चौका. 50. पुढचा चेंडू पुन्हा खेळचा प्रयत्न. एकदा पळून पूर्ण. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 5चा धाव संख्या जाऊन पोहोचते 54. सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो सोहम. एक नावडलेला असा खेळाडू. पुन्हा एकदा फटवले चेंडू. मिसफिल्ड. एकदा पण पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पळून पूर्ण. पुढचा चेंडू दाहित सोहम. पहिला पुढचा चेंडू पुन्हा एकदा व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न. एकदा पळून पूर्ण. तसेच या ठिकाणी दुसरी उद्योजक धाव पळून पूर्ण. सुमित दादा कोंडे यांचे या ठिकाणी श्रीरामनगर लिफ्ट यांच्यातर्फे हार्दिक असे स्वागत. चला पुढचा चेंडू बाऊट सोहन. बाऊट सोहन. पाहूया पुढचा चेंडू बाऊट सोहन. पाहूया सुंदर असं पटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 59. 5 षटक टाकण्यासाठी येतोय तो. पाहूया संघाचा संघ मालक एलबी. गोलंदाजीसाठी आला ती एलबी. त्याला प्रतिका फलंदाजी मारा करतोय सोहम. एका नावाजलेला खेळाडू कर्णधार सोहम. नॉन स्ट्राईकला खेळतोय महेंद्र पवार उर्फ एमपी सर. आज सर्व सामने होतील याची नोंद घ्यायचंय.
पहिलं सेमीफायनल चालू असताना पुढचं चेंडू येईल बिट्टू सोहन अतिशय सुंदर मारलेला फटका जेलची संधी इथे मात्र जेल सुटताना पाहायला मिळतंय दुसरी ही धाव पळून पूर्ण सोहमला मोठस जीवनदान म्हणावं लागतंय तसेच ओमदादा पवार यांचं इथं आगमन त्यांनी टेजवर यायचंय काय निल्या करतोय पहिला सामना अभिजित दादा बांडे यांचे सरचे स्वागत पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारलेला फटका छत्रपतींचा जेव्हा सोहमच्या भेटवर आलेला सहारावा पहिला सामना अभिजित दादा बांडे यांचे सरचे स्वागत पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारलेला फटका छत्रपतींचा जेव्हा सोहमच्या भेटवर आलेला सहारात आहे तसेच आदित्य दादा शिंदे यांचे सरचे स्वागत पुन्हा एकदा पंचाचा नो बॉलचा इशारा एकदा पळून पूर्ण पंचांचा नो बॉलचा इशारा रिव्ह्यू नाही हो. सुंदरशी फलंदाजी नो बॉलला नाहीये मिळते आता अर्जुन रेवण्या संघाची अहो नो काय कशाला आहे? डाव संख्या जाऊन पोहोचते येते इकडून आपला आडवा नाही ना बॉल या ठिकाणी तसेच आदित्य दादा शिंदे यांचे सरचे स्वागत थोडा अंपायरची मदत घेतली जाते किती मॅच येतात? 6 ओव्हर.
टायगर काय ना आपण टाकणार मैदानात राजेंद्रबाबू कृष्ण पवार यांचे या ठिकाणी आगमन झाले व त्यांचे सहकारी युवराज दादा पवार यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. कशाला गेला तिथं ते रनआउट बघाय अंपायर डिसिजन होतं ना अंपायर डिसिजन जायची गरज होती का त्या दिवशी पण एकटे बॅट्समन साठी तुम्ही नियम का बदलताय आउट झालेला प्लेअर परत खेळावला म्हणा त्या दिवशी रनआउट बघायला जायची पण गरज नव्हती अंपायर डिसिजन होतं ना एकटे बॅट्समन साठी तुम्ही नियम बदलताय बॉलिंग
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 69. एक मिनिट. दोन्ही कर्णधारांना एक विनंती आहे की रिव्ह्यूचा काय विषय होतोय की आपली हाफ पिच वरती मॅच आहे त्यामुळे रिव्ह्यू कव्हर व्हायला 10 सेकंदाचा टाइम लागतो. जर चूक बोलून काहीतरी हे झालं तर आपल्याला अंपायरचा निर्णय मानावा लागेल. पहिलेच सांगत होता ठेवू नका असले रिव्ह्यू गरज नव्हती ठेवायची. सामना चालू. सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू काही समजू शकले नाहीये. अशीच बॉलिंग करायची. चेंडू सुंदर पद्धतीने मागे फटका. लेग साईडच्या दिशेने एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहीये. पुढचा चेंडू LB टू सोहम. झालेला चेंडू पुढचा चेंडू LB टू सोहम. सिंगल देऊ नको रे डायरेक्ट हिट सुंदर असा फटका. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहीये. पाच षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 71. एक गडी बाद. 6 षटक टाकण्यासाठी आला तो प्रत्येक गटावर श्रीरामनगरचा एक नाव बोललेला गोलंदाज. त्याला प्रतिकार मारा कळतो तो फलंदाजीसाठी सोहम संघाचा कर्णधार नाश्ताकडे खेळतो तो महेंद्र सर पवार MP सर. पुढचा चेंडू प्रत्येक सोहम पाहूया. पुढचा चेंडू पंचाचा वाटचा इशारा. लक्ष दे. पुढचा चेंडू सुंदर असा फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. पुढचा चेंडू सुंदर असा फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. पुढचा चेंडू प्रतीक सोहम. सुंदर असा टाकलेला चेंडू. कुठल्या चेंडू रनआउटचा चान्स पण नाहीये. कोणाला काही समजू शकलेलं नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करतो प्रतीक सोहम. पंचांचा वाईटचा इशारा. चेंडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 79. 6 ओव्हरचा अर्धषटक पूर्ण. सुंदरसा फटका. एकदा पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरे हे धाव पळून पूर्ण. पुढचा चेंडू सुंदर मारून फटकल एक साईडच्या दिशेने. एकदा पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पळून पूर्ण. शुभमचं अर्धशतक पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते होती 83 रनवरती. आणि पूर्ण मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा षटकार.
6 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 89. शिवशंभू मिळवण्या संघाला जिंकण्यासाठी 90 धावांचा आव्हान मैदानात. साहेब मोरे व सोनवणे काका यांचं मैदानात आगमन त्यांचं सरचे स्वागत. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आदर्श अर्जुनी लेवण्या संघाने लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आदर्श अर्जुनी लेवण्या संघाने शिवशंभू लेवण्या संघाचे 2 फलंदाजी यायचं तर यायचंय. पूल मारतो मला विचारायचे मारतो का पूल मारतो यानंतर होणारा सामना श्री नागेश्वरी लेन विरुद्ध श्रीरामी लेवन या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणी फेकण्यासाठी इथं यायचंय लवकरात लवकर. आरती कॅमेरा लागत होता पाहिलं नागेश्वरी लेवन संघाचे कर्णधार निखिल खंदारे, श्रीरामी लेवन या संघाचे कर्णधार रोहन मांगडे. श्री नागेश्वरी लेवन या संघाचे संघमालक पुंडलिक पवार, श्रीरामी लेवन या संघाचे संघमालक श्रीकांत पवार. शिवशंभू संघाकडून प्रथम फलंदाजी करणार ते लोकेश आणि सिद्धांत. हॅलो चेंडू सह TLB पहिला चेंडू श्रेणीचा पहिला चेंडू सुंदर पद्धतीने टाकले चेंडू सुंदर फटका एकदा पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा पळून पूर्ण पुढचा चेंडू सोहम TLB अतिशय सुंदर मानवी फटका सुंदर क्षेत्ररक्षण आशिष पवारचं म्हणावं लागतं एकदा पळून पूर्ण फक्त स्टॉप करा बॉल स्टॉप कर फक्त सोहन सिद्धू खंडाळकर पुढचा चेंडू
अतिशय सुंदर संधी पण नाहीये. एकदा बॉल पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण आधी हप्पीच एक्सप्रेस त्याचा एकदा बॉल पूर्ण पुढचा चेंडू सहज PLB सुंदर असा मारलेला फटका. चेलची संधी पाहूया पण इथे मात्र नाहीये. तिसरे धावेचा प्रयत्न तिसरी ही धाव पळून पूर्ण होतीये. पोलीस टप चालू असताना संघाची धाव संख्या पोहोचते ती 7 धावा. पुढचा चेंडू सहज टू सिद्धू पाहूया. सुंदर पद्धतीने टाकले चेंडू. झेलची संधी यष्टरक्षक गणेश धोंडे यांचा आजचे सुंदर असा झेल पाहूया. सुंदर पद्धतीने टाकले चेंडू. झेलची संधी यष्टरक्षक गणेश धोंडे यांचा सामना जिंकून दिला होता. आता खेळाडू महेश मांगडे उर्फ बाळू मैदानात काल मॅच मध्ये षटकारांची आतषबाजी करून सामना विजय करून दिला होता शिवशंभू लेवण्या संघाला. त्या स्ट्राईक वरती आलाय तो. पुढचा चेंडू सोहम पटवलेला चेंडू पण याच्यावरती कोणत्या डावने पोलीस अटक समाप्तीनंतर संघाची डाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 7. गोलंदाजीसाठी आलाय तो हप्पीच एक्सप्रेस 17- मधला खेळाडू आधी. या आधीमुळे खूप सामने जिंकलेले आहेत हप्पीच. सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. वन डिक्लेअर. आत्ताच्या 2 धावा. रॉकेट गोलंदाजी म्हणतात त्या आधीची. सुंदर टाकला होता चेंडू पण पंचांचा नो बॉलचा इशारा. सुंदर असं गोलंदाजी करतोय तो आधी. हप्पीच एक्सप्रेस जिथं खेळायला जातील तिथं नंबर काढूनच याच प्लेअर मुळे श्रीराम क्रिकेट क्लब रात्री सुंदर टाकलेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. सुंदर टाकलेला चेंडू आधी नाही. मिस फिल्डिंगचे आजची म्हणावं लागेल. एकदा पळून पूर्ण स्ट्राईकला येतो महेश उर्फ बाळा. काल खेळलेला त्या सामना विजय करून दिला होता. त्या फलंदाज षटकारांचा बादशाह. पुढचा चेंडू आधी. आज सुंदर मारले फटका एक साईडच्या दिशेने. सुंदरची फिल्डिंग विवेक झेंडेंची. पुढचा चेंडू आधी PLB पंचांचा वाईटचा इशारा. सुंदर फटका. सुंदर असा झेल. पंचांचा आउटचा इशारा. LBची जागा भरून काढण्यासाठी येतो बहु मांगडे संघाचा कर्णधार. +30 संघाचे उत्कृष्ट असे आमचे खेळाडू महेश सर. गोलंदाजीसाठी मी म्हणलंच होतं तुम्हाला हप्पीच एक्सप्रेस आधी एक नावाजलेला असा गोलंदाज हप्पीचा. सुंदर पद्धतीने टाकले चेंडू. पाऊलला काही समजू शकले नाहीये. बीट होताना पाहायला मिळतोय. सुंदर असं चेंडू टाकतोय तो आधी. रॉकेट ज्याला नाव दिलं जातंय हप्पीचा बादशाह. खूप गावांमध्ये ह्याच्याच पासून हप्पीचा नंबर येतोय. अति सुंदर सुंदर धोंडे आधीने सुंदर बॉल टाकला होता. फसवण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे.
भाऊ करणाऱ्याला मैदानाच्या बाहेर जाताना मैदानात सचिन दादा बांडे यांचं आगमन, त्यांचे सहर्ष असे स्वागत. पंचांचं काम करते त्या अनिकेत दादा बांडे व महेश दादा तांबे यांचे सहर्ष असे स्वागत. खेळांपायरचं चेंडू आधी निलेश, सुंदर खेळाडू, अतिशय सुंदर फटका, एकदा पळून पूर्ण. पंचांचा चौकारचा इशारा. 2 षटक समाप्तीनंतर संघाच्या डाव संख्या पोहोचते ती 17. 2 बाद 17, 3 गडी बाद 17. बाउंड्री आडव फक्त बरोबर आहे. पुढचे दोन्ही कर्णधारांनी इथं यायचंय. त्यांचं टॉस राजेंद्र पवार व सुभाष खावदर यांच्या हस्ते होईल. टॉस पाहूया टॉस का बॉस दुसऱ्या सेमीफायनलचा कोण येतोय. पाहूया पुढचा चेंडू सोहम, संघाचा कर्णधार तिसरं षटक टाकण्यासाठी सुंदर असा मारण्याचा प्रयत्न दूत होतोय तो महेश. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो सोहम. पुढचा चेंडू सोहम, बाळा उर्फ बाळा, महेश नाव आहे त्याचं. सुंदर मारण्याचे प्रयत्न, कटवले चेंडू एकदा पळून पूर्ण. सुराविलोण्या संघाने टॉस जिंकलेला आहे. लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. लगेच निर्णय कळवायचा आहे ताबडतोब. पुढचा चेंडू सोहम, निलेश, पाहूया पंचांचा वाढचा इशारा. पुढचा चेंडू सोहम टू निलेश, अतिशय सुंदर मारलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आधी हॅपी एक्सप्रेस. एकच धाव पडून पूर्ण. स्ट्राईक लावलाय तो उर्फ बाळू महेश मांगडे उर्फ बाळू. पुढचा चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका, चेंडू जातोय दुसरी मारेशावर. बाळू महेश मांगडे उर्फ बाळू. पुढचा चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका, चेंडू जातोय दुसरी मारेशावर. 3 षटक पूर्ण. अजून जिंकण्यासाठी 18 चेंडू 62 धावेची गरज. जिंकायचा सामना असेल तर मोठे फटक्यांचा पाऊस पाडावा लागेल. शिशंभूया संघाला सामना विजय होण्यासाठी अजून 18 चेंडू 62 धावेची गरज. सामना विजय आपल्याकडून खेचायचा असेल सामन्याचा तर मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. तसेच कृष्णा फॅन्स क्लब गौरव दादा पुढे यांचं मैदानात आगमन, त्यांचे सहर्ष स्वागत. उर्फ जयेश पाटील 50-50 याचे मैदानात सहर्ष स्वागत. चला
सामान ताबडतोब चालू करायचंय. अंपायर स्पीडअप घ्या. श्रीराम 11 या संघाने ताबडतोब निर्णय कळवायचा आहे. श्रीराम 11 संघाने ताबडतोब निर्णय कळवायचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी आलाय तो पुरुषोत्तम महाराज जाधव. एक डाव खुऱ्या हाताचा गोलंदाज. त्याला स्ट्राईकला खेळतोय निलेश. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो बाळा उर्फ महेश. सुंदर असा झटका. जेलची संधी. अतिशय सुंदर झेल संतोष ढेबे यांचं म्हणावं लागतोय. निलेशला मैदानात बाहेर जाताना पाहायला मिळतंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी त्याचं नाव असलेला गोलंदाज रामनगर गावचा प्रतीक दादा वावळ. राऊत कोकणचं मैदान लागवण त्यांचं सहर्ष स्वागत. पंचाचा कंपात येते अनिकेत दादा पांडे व महेश दादा तांबे यांचे सहर्ष स्वागत. श्रीराम मिळवले संघाची गोलंदाजी आणि पुन्हा मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. प्रतीक दादा श्रीराम मिळवले संघाची गोलंदाजी आणि पुन्हा मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. मैदानात युवा नेतृत्व सारंग भाऊ जगताप त्यांचे सहकारी प्रणवदादा पवार यांचे आगमन. त्यांचे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू पुरुषोत्तम महाराज तो प्रतीक दादा पाहूया. सुंदर असा टाकलेला चेंडू. पंचाचा नंबरचा इशारा. युवा नेतृत्व सारंगदादा जगताप व त्यांचे सहकारी प्रणवदादा पवार यांचे मैदानात आगमन. त्यांचे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू याची संधी पण येत नाहीये. एकदा पळून पूर्ण. पुरुषोत्तम महाराज तो महेश मांगडे पाहूया. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. पुढचा चेंडू पुरुषोत्तम महाराज महेश मांगडे. सुंदर असा मारण्याच्या प्रयत्नात बीट होताना पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय पुरुषोत्तम. पुढचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बीट होतोय तो महेश. युवा नेतृत्व सारंग भाऊ जगताप यांचे आगमन व त्यांचे सहकारी प्रणवदादा पवार यांचे आगमन. त्यांचे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू पंचांचा बॉलचा इशारा. सुंदर अशी गोलंदाजी करत होते पुरुषोत्तम म्हणावं लागेल. बॉलचा इशारा. कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एकदा पळून पूर्ण. दुसऱ्या डावीचा प्रयत्न पण नाहीये. पंचांचा आगमन होते ते सहकारी प्रणवदादा पवार याचे आगमन. बॉलचा पिच एक्सप्रेस 17 चा बादशाह. आधी श्रीराम क्रिकेट क्लबचा फायटर जेट आधी गोलंदाजीसाठी आलाय तो. प्रत्येकाला फलंदाजी मारा करतोय तो उर्फ बाळा महेश मांगडे बाळा. सुंदर असा फटका. ज्याची संधी पुन्हा सीमारेषा पार. उर्फ बाळा महेश मांगडे बाळा. सुंदर असा फटका. ज्याची संधी पुन्हा सीमारेषा पार. सगळ्याची धाव संख्या 45 43.
4 गडी बाद. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू 47 धावांची गरज. जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांचा पाऊस पडावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पंचांचा 9 बॉलचा इशारा. आताच्या 2 धावा 9 प्लस 1 सिंगल. पुढचा चेंडू आधी प्रतीक पाहूया. सुंदर असा फटका. पंचांचा निर्णय मिळवायचा आहे. 1 डिक्लेअर. आताची एकच धाव. चेंडू सुरू टाकलेला फटका. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो. आधी म्हणावं लागतोय. सुंदर असा फटका. अतिशय सुंदर मारलेला फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. नो बॉल. सुंदर असा फटका. अतिशय सुंदर मारलेला फटका. चेंडू कंटिन्यू. सुंदर असा फटका. अतिशय सुंदर मारलेला फटका. सुंदर असा फटका. अतिशय सुंदर मारलेला फटका. सुंदर असा फटका. अतिशय सुंदर मारले. सुंदर असा फटका. अतिशय सुंदर मारलेला फटका. पुढचा चेंडू अति सुंदर मारलेला पटवलेला. एकदा पळून पूर्ण संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. तुम्ही 52 धावा 5वं षटक चालू असताना पुढचा चेंडू आधी महेश मांगडे मारण्याचे प्रयत्न. बीट 5 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 52. 4 गडी बाद 52. मैदानात सुनील भाऊ नावडकर. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 52. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 38 धावांची गरज. मैदानात सुनील भाऊ नावडकर व त्यांचे सहकारी आरबी बॉयज ऋषिकेश दादा बांडे यांचे मैदानात सहर्ष स्वागत. प्रतीक सुंदर फटका. एक धाव पळत पूर्ण. 15 बॉलचा इशारा.
सर 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 कसं आहे सर, पंच ते आपलेच आहे, ते आपण रोज एकत्र करतो. थोडस तुम्ही पण समजून घ्या. चूक होती. आलोक दादा थेटे कृष्ण बँक क्लब 21 यांचे सरसे स्वागत झालेले, त्यांचे सरसे स्वागत. पुढचा चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका. 1 बाउंस सीमा झालेले, त्यांचे सरसे स्वागत. पुढचा चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका. 1 बाउंस मैदानात आगमन, त्यांचे सरसे असे स्वागत. पुढचा चेंडू संतोष सर टू महेश, सुंदर असा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागते. एकदा पळून पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरं काका तांबे यांचं. पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका. चेंडू जातोय तो 1 बाउंस सीमारेषा. पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका. चेंडू जातोय तो 1 बाउंस. पुढचा चेंडू संतोष सर प्रत्येक दादा पाहूया पाहूया. अतिशय सुंदर वरील फटका. जेलची संधी. सुंदर असं जेल करंदार प्रत्येक दादाची जागा पाहूया. अतिशय सुंदर वरील फटका. जेलची संधी. सुंदर असं जेल करंदार सुंदर अशी गोलंदाजी संतोष सरडे यांची म्हणावी लागते. पुढचा चेंडू संतोष टॉप पोखंदारे. सुंदर असा मारलेला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण अशी स्टोन म्हणावं लागतंय. आताची एकच धाव. पुढचा चेंडू उडवलेला चेंडू. हा सामना आदर्श अर्जुन 11 या संघाने जिंकलेला आहे. विजेते संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे अभिनंदन. श्रीरामनगर लीग पर्व पहिले फायनल मध्ये प्रवेश. सामन्यामध्ये पहिला संघ विजयी ठरलाय तो आदर्श अर्जुन यांचे हार्दिक असे अभिनंदन. यांचं फायनल मध्ये प्रवेश पाहताना मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोमनी. लगेचच यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. मॅन ऑफ द मॅच देतील ते शिवम दादा लांडगे.